नमस्कार, मी मृणाली पिळणकर. एलएस मराठीच्या सकाळच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. राज्यासह देशातील घडामोडींवर सविस्तर चर्चा करायची आहे. त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. राहुल गांधी पुढच्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर. 22 ऑगस्टला छात्रों की गूंज या कार्यक्रमात सहभागी होणार. तरुणाईशी विविध विषयांवर संवाद साधणार. मुंबईत शरद पवारांच्या पक्षाची बैठक संपन्न. राज्यातील विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. पक्षाच्या कार्यक्रमांसह ध्येय धोरणांबाबत चर्चा. एका धडक अधिकाऱ्याच्या हाती सूत्र दिल्यास पुण्यातील समस्या चुटकीसरशी सुटू शकतात. आदित्य ठाकरेंनी टाकला तुकाराम मुंढेंच्या नावाचा पत्ता. मुंढेंच्या प्रशासकीय मॉडेलची पुण्यात चर्चा. कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी अखेर मुदतवाढ. शेतकऱ्यांना जिल्हानिहाय 17 ते 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. महत्त्वाचं काम असेल तरच आज लोकलनं प्रवास करा. मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक. प्रवाशांचे होणार हाल. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लटकली. पंतप्रधान मोदींची वेळ मिळत नसल्यानं उद्घाटन लांबणीवर. आता बातमी आहे हसन मुश्रीफांबद्दल. रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली, असं नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरून मुश्रीफ नाराज झाले आहेत. नंदुरबारचे रस्ते सुधारावेच लागतील असं मुश्रीफ म्हणाले आहेत. पावसाळ्यानंतर चांगले रस्ते देण्याची जबाबदारी माझी आहे, असं त्यांनी म्हटलंय. रस्त्यांच्या कामांची पाहणी केल्यानंतर बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की आपल्या रस्त्यांची प्रगती पाहिल्यानंतर मला वाटतंय आम्ही आमच्या जिल्ह्यात असतो तर अधिकाऱ्याला आणि कॉन्ट्रॅक्टरला सोडलं नसतं. पालकमंत्री म्हणून काही दिवसांपूर्वीच नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे रस्त्यांची कामं करणं शक्य नसलं तरी पावसाळा संपल्यानंतर चांगलं आणि दर्जेदार रस्ते करून देण्याला प्राधान्य दिलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय. आपल्या रस्त्याची प्रगती आपल्यासाठी पाहिल्यानंतर मला वाटतंय आमच्या जिल्ह्यात जर असतं तर आम्ही काही त्या अधिकाऱ्यांना सोडलाच नसता आणि कॉन्ट्रॅक्टरला तरी सोडलाच नसता. मग आता हे दुरुस्त करावं लागेल. पालकमंत्री म्हणून काही दिवसापूर्वी माझ्यावर जबाबदारी आली आहे. पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळा संपल्याबरोबर आपल्याला चांगले रस्ते करावे लागतील आणि आपल्याला हा विकास आपल्या या जिल्ह्याचा करावा लागेल. आदिवासी भागाचा विकास आहे. निधी भरपूर येते पण तुझा योग्य वापर होण्याच्या दृष्टीनं मी पालकमंत्री म्हणून डोळ्यात तेल भरून काम करेल. जे काम करते प्रामाणिक आणि पारदर्शी करेल असा विश्वास. जालन्यात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो न लावल्यामुळे वाद निर्माण झाला. स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात फोटो नसल्यामुळे अनुयायी आक्रमक झाले. राजेश टोपेंना अनुयायींनी जाब विचारला आणि यानंतर टोपे समर्थक आणि अनुयायींमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात आला नसल्याचा आरोप करत महाकाळा येथील अनुयायींनी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना जाब विचारला. अनुयायींनी राजेश टोपे यांच्यासमोर नाराजी व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेची परिसरात चर्चा रंगली आहे. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नाही अशी आम्हाला बातमी कळली. त्यानंतर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी सर्व भीमसैनिक गेलो असता तेथील प्रशासनाला जाब विचारला की तुम्ही बाबासाहेबांचा फोटो का नाही लावला. त्यानंतर तेथील प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ तेथे बाबासाहेबांचा फोटो लावला. त्यानंतर आम्हाला नंतर समजले की छत्रपती शिवाजी हायस्कूल ही मच्छुदरी शिक्षण संस्थेची एक शाखा आहे. या मच्छुदरी शिक्षण संस्थेचे संस्था अध्यक्ष माजी मंत्री राजेश टोपेच आहेत. हा शाळेच्या ठिकाणी सकाळीच ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला होता. तेथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न लावल्याची आम्हाला माहिती कळली व तो कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो न लावता कार्यक्रम संपन्न झाला आहे असे आम्हाला दिसून आले. त्यामुळे आम्ही दोन्ही ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न लावल्यामुळे नाराज झालेले भीमसैनिक छत्रपती शिवाजी हायस्कूल व समर्थ सहकारी साखर कारखाना या ठिकाणी फोटो न लावल्यामुळे नाराज होऊन राजेश टोपे माजी आरोग्यमंत्री यांच्याशी संवाद साधण्यासाठी गेलो. त्यावेळी समर्थ सहकारी साखर कारखाना इथे त्यांचा कार्यक्रम होता. तो समाप्त झाल्यानंतर आम्ही त्यांना याविषयी विचारण्याकरिता गेलो. त्यावेळी समाजातील सर्व लोकांनी त्यांना विचारलं की तुम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शाळेमध्ये व समर्थ कारखान्याच्या कार्यक्रमामध्ये
फोटो का लावत नाही. त्यावेळी त्यांनी सांगितले की यानंतर आम्ही फोटो लावू व तुम्ही कसली काळजी करू नका असे इंग्लिशमध्ये म्हणाले. हिंगोलीत मोहफुलांपासून तयार केलेल्या मूल्यवर्धित उत्पादनांचं प्रदर्शन करण्यात आलं होतं. मोहफुलांपासून या ठिकाणी खीर बनवण्यात आली होती. आधुनिक शेती तंत्रज्ञानातून यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवलं जाणार आहे. हिंगोलीतील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानासोबत कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याची गरज असल्याचं पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटलं. तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी मेळाव्यादरम्यान पालकमंत्री झिरवळ यांनी आधुनिक परीक्षण आणि अन्न प्रक्रिया प्रयोगशाळेची पाहणी केली. मोहफुलांपासून तयार केलेल्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या प्रदर्शनाचं उद्घाटनही करण्यात आलं. शेतकऱ्यांनी केव्हीकेच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी झिरवाळ यांनी केलं. खासदार माने साहेब, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र, पत्रकार मित्र, सर्वांना मी आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि तसं जयंतनं काय त्याच्या डोक्यात होतं माहीत नाही, त्याने मला अगोदर सांगितलं नाही. पण इथं कृषी विज्ञान केंद्र आहे, आपल्याला जायचं. रस्त्याला आल्यावर सांगितलं का त्याने पहिली मला का तुम्ही सगळ्यांनी मिळून मोहाशीच काही लागे बांधे नातेगोते जोडलंय मला माहीत नाही. पण आल्यानंतर खरंच काय एवढ्या कमी वेळात मला नाही वाटत का तुमच्याकडून काही घेता येईल. परंतु निश्चित जे काही मोहापासनं खीर बनवली का, जे मी परवा पवार साहेबांच्या समोर भाषण केलं का, मोहाला फक्त दारूबरोबर जोडलं जातं आणि दारूचं आदिवासीचं नातं आहे असं सांगितलं जातं. पण त्याच्यातले गुणधर्म सुद्धा मी साहेबांना सांगितले. त्यात साहेब सुद्धा ते मला वाटतं दुसऱ्यांदा बोललो, कारण एकदा अशी ठराविक आमची 4-5 लोकांची बैठक होती, त्याच्यात सुद्धा बोललो का माझा उद्देश असाच आहे का त्याला ना कुठं जनावर खात, ना कुठल्याच प्रकारचे नुकसान, ना त्याची वादळ येऊ द्या, वारं येऊ द्या, कधी ते उमळून पडत नाही, कधी मोडत नाही, तोडत नाही. फक्त एकच का त्याची झाड होण्याचे जे दिवस आहेत, ते मी आता आल्या आल्या खासदार साहेबांना तेच म्हणत होतो का त्याचे फळं लवकर येण्यासाठीचं ग्राफ्टिंगची जशी आता सुविधा आलेली आहे किंवा तुम्ही टिश्यू कल्चरचं कुठल्याही माध्यमातून, पण ते 4-5व्या वर्षी का होईना त्याला फळ आलं पाहिजे का, जेणेकरून त्याच्यातले कंटेंट कमी झाले तरी चालतील. लातूरमध्ये शिवराज पाटील चाकूरकरांच्या पुतळ्यावरून गदारोळ पाहायला मिळालाय. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप आमने सामने आलेत. आवश्यकता असल्यास शासन याबाबत निर्णय घेईल अशी भूमिका पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर यांचा पुतळा लातूर महापालिकेच्या प्रांगणाऐवजी इतर ठिकाणी उभारण्यात यावा असा ठराव महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या निर्णयावरून महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप आमने सामने आले आहेत. भाजपनं आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नगर विकास खातं पण आहे, हे पण मनपानं थोडा विचार केला पाहिजे. तुम्ही आम्ही कुठल्याही मनामध्ये जरी आमची आता पक्ष म्हणून बोलायचं म्हटलं, आमची सत्ता भाजप म्हणून आली नसली तरी आम्ही कुठेही भेदभाव न ठेवता आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय. पण मुद्दा म्हणून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या गोष्टीला कोल्हापुरात ई बसची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. बसेस धावण्याची वेळ सप्टेंबरमध्ये गेली आहे. कोल्हापुरात 35 ई बस दाखल झाल्यात. मात्र चालक भरती, नोंदणी, विमा आणि पासिंग प्रक्रिया अपूर्णच आहे. कोल्हापूर महापालिकेला केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत 35 ई बस प्राप्त झाल्या असल्या तरी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे या बसेस प्रत्यक्ष रस्त्यावर धावण्यासाठी सप्टेंबरचा महिना उजाडण्याची शक्यता आहे. बसेस शहरात दाखल झाल्यात. चार्जिंग सेंटरही तयार झाले आहेत. मात्र चालकांची नियुक्ती, वाहनांची नोंदणी, विमा आणि पासिंग प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळे या बसेस अद्याप रस्त्यावर धावत नाहीयेत. त्यासाठी सप्टेंबर उजाडण्याची शक्यता आहे. आता पाहूयात वेगवान घडामोडी. धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 151 फुटाच्या स्वराज्य ध्वजाचं मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते उद्घाटन. खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांची उपस्थिती. उल्हासनगरात विद्यार्थ्यांना अजूनही शालेय साहित्य नाहीच.
शालेय साहित्य वाटपात विलंब झाल्याचा आरोप, लहुजी शक्ती सेनेचं मनपा मुख्यालयासमोर आंदोलन. शिवनेरी किल्ला पावसाळ्यामुळे धुक्याच्या चादरीत हरवला. हिरवाईनं नटलेल्या सह्याद्रीच्या कुशीत किल्ल्याचं मनमोहक रूप, पावसाळ्यात शिवनेरीचं रूप खुललं. माळशेजमध्ये अदानींविरोधात आदिवासींचा एल्गार, अदानींच्या ऊर्जा प्रकल्पाला विरोध, गाढवांसह महामार्गावर ठिय्या. 5 वर्षांनंतर राजगुरुनगर जाळुके खुर्द एसटी बस सेवा पुन्हा सुरू. कोरोना महामारी आणि रस्त्यांच्या अडचणींमुळे बंद पडलेली बस सेवा अखेर पूर्ववत. धाराशिव जिल्ह्यातील पारगावच्या लॉजवर कारवाई, लॉजवर वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. कारवाईत 8 महिलांची सुटका तर 2घांना अटक. यवतमाळच्या MIDC परिसरात ॲल्युमिनियम तार लंपास, अवधूतवाडी पोलिसात तक्रार दाखल. पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू. बुलढाण्यात सायबर पोलिसांची मोठी कारवाई, डिजिटल अरेस्ट करून नागरिकांची कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीवर कारवाई. 2 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी 3 आरोपींना अटक. हिंगोलीच्या ब्राह्मणवाड्यात अपूर्ण विकास कामांचा मुद्दा ऐरणीवर. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांचं आमरण उपोषण. अधिकाऱ्यांनी गावात येऊन पाहणी करावी, ग्रामस्थांची मागणी. पुण्याच्या दौंडमध्ये थारचा भीषण अपघात, मालवाहतूक वाहनाला पाठीमागून धडक. अपघातात 4 जण गंभीर जखमी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.